जरूर येतील. बॉलिंग वरती देखील फार महत्त्व आहे. षटक क्रमांक 3 आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गॉडसन किकाला आणलं गेलं. पहिल्या षटकामध्ये विकेटलेस राहिले होते, 13 धावा त्याने खर्च केलेला, पण विश्वास आहे त्यांच्यावरती की येऊन या षटकामध्ये कमबॅक करून देतील. आणि आता गॉडसन किका करिता बघा पॉवर प्लेचा निर्बंध देखील हटवलाय, त्यामुळे आता फील्ड सेटअप दूरवरती पोहोचला असेल, त्यामुळे वेगवेगळे व्हेरिएशन जरूर पाहायला मिळतील. आता तितकासा दबाव नसेल, कारण की पॉवर प्ले मध्ये तुम्ही ज्यावेळेस गोलंदाजी करता तुम्हाला ठाऊक आहे पहिल्या षटकामध्ये 2च खेळाडू आउटफील्डला असतात, दुसऱ्या षटकामध्ये 3च असतात, त्यामुळे बाउंड्री लाईन मध्ये गॅप फार असतात आणि तिथे संधी मिळते बॅटरला की मग इनफिल्डला क्रॉस केलं तर आउटफील्ड मध्ये धावा बनवू शकतात. पण आता प्रोटेक्शन देण्याकरिता तुमच्याकडे 5 खेळाडू बाहेर आहेत. बोलतो या पहिला बॉल टॉप एज लागली, हवेमध्ये बॉल आहे. यष्टिरक्षक प्रयत्न तर जरूर केले होते पण कलेक्ट नाही करू शकले बॉलला आणि त्याच दरम्यान एक धाव बनवली. प्रयत्न चांगले होते, प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्न दूरवरचे केले होते आणि त्याचमुळे जर बघितलं गेलं तर एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा वाढतात. 28-28 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त जिथे झालाय. पुन्हा एकदा हवेत बॉल आहे आणि आता इझी कॅच कव्हर केली जाते. धक्का बसताना दुसऱ्या क्रमांकाचा 1 मोर विकेट डाऊन, अजून एक फलंदाज बाद. 28 वरती दुसरा विकेट पाहायला मिळाला आणि ही पहिली सफलता गॉडसन किका करिता. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर स्ट्रायकर एंड वरती दिनेश आले आणि ते देखील परतले गेले. आता ओपनिंग पेअरच्या दोन्ही बॅटर बाद झालेत. याआधी विकेट आपण चेतन कोहलीचा पाहिला, त्यानंतर दिनेश परतले गेले आणि आता स्वप्नीलच्या समूहात विशाल क्रमांक 3 आणि क्रमांक 4. बॅटिंग ऑर्डर सध्या आपण मैदानात पाहतोय. टॉप ऑर्डरचे हे बॅटर सध्या पहिले 2 बॅटर तर परतले गेले, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये आहेत. या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. एक सिंगल आली, मग विकेट पाहायला मिळाला. एकविरा क्रिकेट क्लब नायगाव कोलीवाडा आयोजित आपण एकविरा चषक 2025 हे फॉर्मॅट पाहतोय. 3 दिवसाची फॉर्मॅट असलेली स्पर्धा आहे आणि आयोजकांची खूप सारी मेहनत आहे. एखादा आयोजन करणं, एखादी स्पर्धा भरवणं, त्याचा पाठीमागे खूप मेहनत असते आणि आमचे सगळे बॅकस्टेज हिरो खरं तर त्यांना प्रथमतः सलाम, कारण की इतकं चांगलं आयोजन केलं त्यांच्या माध्यमातून. आणि सातत्याने या विभागामध्ये मी सकाळच्या सत्रामध्ये देखील उल्लेख केलेला की एक मानाची सन्मानाची स्पर्धा आणि स्पेशल मी म्हणेन की फक्त खेळाडूंना नव्हे, फक्त प्लेयर्सला नव्हे, तर इकडे येणाऱ्या प्रेक्षकांना देखील पारितोषिक आहेत. मेगा फायनलच्या दिवशी तुम्ही पाहणार आहात लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक सारे भाग्य विजेते असतील, त्यांना इथे गिफ्ट हॅम्पर्स मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे. आणि एक चांगली कन्सेप्ट आहे की इथे जे प्रेक्षक वर्ग पोहोचतात त्यांना देखील बक्षीस मिळवण्याची संधी दिली जाते. आणि या भूमिकेमध्ये ऑलवेज राहिलेत एकविरा क्रिकेट संघ. याआधी देखील मी सकाळी उल्लेख केला होता की ज्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये देखील आपण पाहिलं की अनेक सारे समाजकार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेले. इथे पहा, पुल करायचं होतं पण स्क्वेअर लेगला योग्य पद्धतीने झेल टिपली जाते आणि बॅक टू बॅक आता हा दुसरा विकेट आणि गॉडसन किकाला मिळणारी ही दुसरी सफलता. ओमकार कोळी आलेत नवीन बॅटर. याआधी आपण चेतन कोहलीला 13 धावा बनवताना पाहिल्या आणि आता त्याचेच बंधू ओमकार सध्या मैदानामध्ये. मिडल ऑर्डर्स वरती आता सध्या खेळ आहे, कारण की टॉप ऑर्डरचे 3 बॅटर परतले गेले. स्वप्नील कोहली आहेत अजून मैदानामध्ये आणि आता 5व्या क्रमांकाचा बॅटर ओमकारला मैदानामध्ये पाठवलं गेलं. त्याचं रिझन काही तर गॉडसन किकाने आपल्या स्पेलचा आता दुसरं षटक जेव्हा हाताळण्याकरिता आला
तेव्हा अग्रेसिव्हली दिसले, कुठेतरी अटॅकिंग भूमिका त्यांची दिसली आणि याच गोष्टीचा उल्लेख केला होता ना की आता गॉडसन किकाला बेनिफिट कसला आहे, त्याला प्लस पॉईंट काय तर फील्ड सेटअप मध्ये आउटफिट मध्ये जास्त खेळाडू दिसतील, त्यामुळे व्हेरिएशन त्याच्याकडनं जरूर पाहायला मिळतील आणि तेच झालं. पहिल्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर लगातार 2 विकेट आणि आता विकेट हॅट्रिक वरती आहेत. तिसरा बॉल स्मॅश करायचं होतं, क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत, एक सिंगल धाव आणि एका सिंगल नंतर आता धाव फलकावरती धाव वाढेल, देखील जाऊन पोहोचते 29-29 आकडावरती. हॅट्रिक वरती होते, लगातार 2 विकेट घेतलेले. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, टोटल 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, 2 सिंगल 2 विकेट. 5वा बॉल पाठीलेन ठेवलेली, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पाठीमागे आणि त्यानंतर आणखी एक विकेट. या षटकातील ही तिसरी सफलता मिळताना गॉडसन किकाला. तिसरा विकेट, तिसरी सफलता पाहायला मिळाली या षटकामध्ये. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. सुपर स्पे, ग्रेट नॉक पाहायला मिळतोय गॉडसन किकाकडनं. वैयक्तिक तिसरा गॉडसन किकाचं, ती चर्चा आपण करत होतो की वैयक्तिक तिसरा विकेट आहे आणि टोटल विकेटचा विचार केला तर 4, कारण की या आधी वॅलरिनला एक देखील विकेट मिळालेले आणि पहिला ब्रेक तो त्याने मिळवून दिला होता आणि आता एका पाठोपाठ विकेट पडत चाललेत. पार्टनरशिप करावी लागेल टीम मड 11 संघाला. सुरुवात चांगली झाली होती त्यांच्याकडनं, पण त्यानंतर आता जेव्हा दुसऱ्या षटकाचा एंड, शेवटचे अंतिम 3 चेंडू, तिकडनं जो खेळ बदलला, कारण की त्यामध्ये एक विकेट देखील पाहायला मिळाला आणि त्यानंतर गॉडसन किकाला आता लगातार सफलता मिळत आहेत. 5 चेंडूमध्ये त्याने 3 विकेट घेतल्यात आणि त्याचाचमुळे आता धावसंख्यांचा जो आलेख आहे तो थोडासा घसरताना दिसतोय, ॲव्हरेज जो तो कमी होताना दिसतोय. कारण की पहिल्या 2 षटकामध्ये मी म्हटलं होतं की चांगली सुरुवात आहे, चांगला स्टार्ट मिळाला, पण आता असं म्हणावं लागेल की गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करतात. लास्ट बॉल या षटकातील, हलक्या गतीने खेळले, जास्त रिस्क नाही घेतली, एक धाव तर बनवली जाईल आणि फेकी करेपर्यंत एका धावेवरती थांबावं लागेल. षटक कंप्लीट झालं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना मड 11 संघाने धावा टोटल बनवल्या गेल्या 10.00च्या अवरेजने 30 आकडावरती आणि विकेट गमावले गेले टोटल 4, ज्यामध्ये या षटकात 3 विकेट आले, 3च धावा दिल्या. चांगली गोलंदाजी. या आधीच्या षटकामध्ये जेव्हा पहिलं षटक हाताळण्याकरिता आलेलं तेव्हा 13 धावा दिल्या होत्या. म्हणजे आपल्या स्पेलमध्ये जर विचार केला तर मग 8ची इकॉनॉमी राहिली आहे त्याची आणि जी चांगली आहे. आपण म्हणतो टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही जर 7, 8, 9च्या इकॉनॉमीने गोलंदाजी करत असाल आणि त्याच्यामध्ये विकेट जर मिळाले तर मग गोलंदाजी चांगली आहे. आणि जर पॉइंट्सनुसार किंवा जर आकड्यानुसार बघितलं तर खेळ गॉडसन किकाचा खूप चांगला राहिला आहे, ज्यामध्ये संघाला पुढे